नमस्कार. सायकॉलॉजी वे ऑफ पॉझिटिव्ह लाईफमधल्या काही विचारांच्या आधारे आज आपण अशा दोन जबरदस्त शक्तींबद्दल बोलणार आहोत ज्या आपलं आयुष्य घडवू किंवा बिघडवू शकतात. त्या म्हणजे स्व-आदर आणि आत्मविश्वास. चला तर मग समजून घेऊया की ह्या दोन्ही गोष्टी नक्की आहेत तरी काय आणि त्या आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम करतात. या सगळ्याची सुरुवात होते एका खूप साध्या पण तितक्याच शक्तिशाली वाक्याने, मी प्रेमास लायक आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा तो पाया आहे ज्यावर आपल्या यशाची आणि आपल्या आनंदाची संपूर्ण इमारत उभी राहते. हाच विचार आपल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक निर्णयाला एक दिशा देतो. खरं तर यशाची किल्ली बाहेर कुठे शोधायची गरजच नाहीये, ती आपल्या आतच आहे. आणि ती म्हणजे स्वतःच्या पात्रतेवरचा, स्वतःच्या योग्यतेवरचा विश्वास. जोपर्यंत आपण स्वतःला यशासाठी पात्र मानत नाही, तोपर्यंत यश मिळवणं हे खूपच अवघड होऊन बसतं. स्व-आदर हा आहे ना, तो एखाद्या दुधारी तलवारीसारखा आहे. तो आपल्याला यशाच्या शिखरावर पण नेऊ शकतो किंवा अपयशाच्या खोल दरीतही ढकलू शकतो. तर मग आपला विश्वास आपलं जग कसं घडवतो याच्या या दोन बाजू आता आपण जरा जवळून पाहूया. इथे बघा, उच्च आणि निम्न स्व-आदर यातला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे उच्च स्व-आदर, जो अगदी सूर्यप्रकाशासारखा आहे. तो आशावाद, धैर्य आणि स्वप्रेरणेला वाढवतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे निम्न स्व-आदर, जो एखाद्या वादळासारखा आहे, जो आपल्याला असहाय, एकटं आणि कमजोर बनवतो. आणि हाच फरक आपल्या प्रत्येक विचारातून आणि कृतीतून सतत दिसत राहतो. ठीक आहे, मग प्रश्न हा आहे की जर आपला स्व-आदर कमी असेल तर तो वाढवायचा कसा? चांगली गोष्ट ही आहे की यासाठी काही ठोस आणि व्यावहारिक मार्ग आहेत. चला आता आपण स्व-आदर वाढवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या पावलांवर एक नजर टाकूया. इथे स्व-आदर वाढवण्यासाठी एक मस्त 5 कलमी कार्यक्रमच दिला आहे. यातली चौथी पायरी बघा, टीका करणे थांबवा. आपल्या डोक्यात एक आवाज असतो ना, जो सतत आपल्या चुका काढत असतो, त्याला शांत करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याऐवजी स्वतःची प्रशंसा करण्यासारखी एक छोटीशी सवयसुद्धा खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकते. यातली प्रत्येक पायरी आपल्याला स्वतःचा सर्वात मोठा समर्थक बनण्याच्या दिशेनेच घेऊन जाते. बरं, आतापर्यंत आपण पायाबद्दल बोललो, म्हणजे स्व-आदराबद्दल. पण पाया कितीही मजबूत असला तरी त्यावर इमारत तर उभी करावीच लागते, आणि ती इमारत म्हणजे आपला आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या आतल्या विश्वासाला बाहेरच्या जगात, कृतीमध्ये आणणं. आत्मविश्वासाची व्याख्या एकदम सोपी आहे. एखादं काम मी यशस्वीपणे करू शकेन, हा विश्वास. मग ते गाडी चालवणं शिकणं असो किंवा स्टेजवर जाऊन 4 शब्द बोलणं असो, हाच तो विश्वास आहे जो आपल्याला प्रगतीच्या वाटेवर सतत पुढे नेत असतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही सवयी खरंच खूप मदत करतात. जसं की आपल्या चुकांमधून शिका. आपण अनेकदा चुकांना अपयश समजून घाबरतो, पण खरं तर चुका म्हणजे शिकण्याची एक पायरी आहे. प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकल्यास आपला स्वतःवरचा विश्वास कमी होण्याऐवजी उलट वाढत जातो. काय करायचं हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच महत्त्वाचं आहे की काय टाळायचं. या गोष्टी तर अशा आहेत ज्या आपला आत्मविश्वास आतून पोखरून काढतात. स्वतःवर सतत टीका करत राहणं, चुका करायला घाबरणं किंवा स्वतःला सतत दुसऱ्यांपेक्षा कमी समजणं, ह्या सवयी म्हणजे आत्मविश्वासाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? आपण यातून नेमका कोणता विचार आपल्यासोबत घेऊन जायचा आहे? चला, या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. हे वाक्य तर मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. जगात कोणी आपल्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं स्वतःवर विश्वास ठेवणं. आपल्या आत जे काही खासियत आहे, जे काही विशेष आहे, त्याला ओळखणं आणि जपणं हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि आता जाता जाता प्रत्येकाने स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा. आजपासून मी स्वतःबद्दलची कोणती एक धारणा, कोणता एक विश्वास अधिक मजबूत करणार आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवेल. नक्की विचार करा.